नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। अमरावतीत प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा घोटाळा उघडकीस। पीएमए अंतर्गत 2.5 लाख रुपये अनुदान देऊनही लाभार्थी दादाराव शितोडे यांनी स्वतःच्या मालकीच्या प्लॉटवर एकही ईट ठेवली नाही, पण दुसऱ्याच्या 2 प्लॉटवर अवैध अतिक्रमण करून पूर्ण घर बांधले। झोन 5 भाजी बाजार महाजनपूर येथे प्लॉट नंबर 39B हा लाभार्थीचा मालकीचा प्लॉट आजही रिकामा आहे, पण त्यांनी विशाल जगताप यांच्या प्लॉट नंबर 40A आणि वैशाली पाटील यांच्या प्लॉट नंबर 21B वर अनधिकृत बांधकाम उभारले। 30 बाय 30 फूट अतिक्रमण करून घर बांधले, तरी मनपा अधिकाऱ्यांनी डोळे झाकले आहे। जागरूक नागरिकांचा असा आरोप आहे। 2017 मध्ये झालेला पंचनामा फक्त कागदावरच, प्रत्यक्ष स्थळाला कोणीही गेले नाही। 3 टप्प्यातील अनुदान 1 लाख, 2 लाख आणि 50,000 से एकूण 2.5 लाख रुपये ऑनलाईन वळते झाले, पण प्रत्यक्ष तपासणी मात्र शून्य। मनपा अधिकाऱ्यांनी बांधकाम परवानगी अट क्रमांक 4 आणि 7 चे सर्रास उल्लंघन केले आहे। 1 डिसेंबर 2025 ला मनपा पीएमआय विभागाने स्थळ तपासणी केली, तेव्हा हा सगळा घोटाळा उघडकीस आला। नागरिकांनी थेट आयुक्त, जिल्हाधिकारी ते पालकमंत्र्यापर्यंत तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र काहीच नाही। आता नागरिकांची मागणी स्पष्ट आहे, अनुदान परत घ्या, अवैध बांधकाम पाडा, लाभार्थीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा। शासकीय पैशाची लूट थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत रमेश पाटील, श्रीकांत पेठेकर, प्रमोद पाटील, जितेंद्र वाटणकर, सुरेखा ठाकरे, अरुण महाजन जबाबदार नागरिकांनी दिला आहे। पाटील, माझ्या मिसेस वैशाली पाटील यांचा 21B प्लॉट आहे म्हणजे महाजनपूर इथे, आणि आज जे पत्रकार परिषद होऊन राहिली आहे त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना अनुदान फसवणूक, ऐवज नियमबाह्य दुसऱ्याच्या भूखंडावर घर बांधलेलं आहे। 2,50,000चा लाभ घेऊन स्वतःचा भूखंड तसं आजच्या काळात अजून खाली कोरा रिकामा आहे, आणि त्यांनी 40 प्लॉट मोठे महाजनपूर 6A या विमलनगर या नावाने घर बांधलेलं आहे, तिथं राहत आहे। स्वतःचा प्लॉट खाली आहे आणि त्या घरावर दुसऱ्या प्लॉटवर घर बांधून मागून माझ्या मिसेसचे नाव प्लॉट जो आहे 21B 10/2B 1400 या नावाने 30 फूट एन्क्रोचमेंट केलेला आहे। एन्क्रोचमेंट केल्यानंतर काय झालं, खूप ते ज्यांनी शितोळीची जी लाईन आहे त्या सर्वांना असं वाटतं की आपलं 30 फूट मागून लाईन आहे, त्याच्यामुळे असे 40-50 लोक जे आहेत ते अन्यायग्रस्त आहेत आणि ते चुकीचे संकेत पोहोचून राहिले की आपला असा प्लॉट आहे। तोही झाला विषय दुसरा, परंतु पीएमवायच्या खाली प्लॉट 2.50चा लाभ घेऊन आपला प्लॉट खाली ठेवून दुसऱ्या प्लॉटवर घर बांधणे आणि पीएमवायचा लाभ 38Bचा सर्व कागदपत्र महानगरपालिकेचे आहेत। महानगरपालिकेला वेळोवेळी सांगितलं, आम्हाला अशी इच्छा आहे की महानगरपालिकेच्या यंत्रणा थ्रू ते अवैध अतिक्रमण तोडण्यात यावं, जेवढं झालेलं आहे तेवढं। धन्यवाद। अशा घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल।